मुंबईत 2006 साली लोकल ट्रेनमध्ये 7 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले। केवळ 11 मिनिटात झालेल्या या स्फोटात तब्बल 189 जणांचा मृत्यू झाला होता, तर 827 जण जखमी झाले होते। 7-11 साखळी बॉम्बस्फोटाच्या या खटल्याचा तपास ATS द्वारे करण्यात आला होता। मकोका आणि UAPA सारख्या कठोर कायद्यांतर्गत एकूण 13 जणांना या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती, तर 15 जण फरार होते। 2015 साली विशेष न्यायालयाने या प्रकरणात 12 आरोपींना दोषी ठरवलं। त्यापैकी 5 जणांना फाशी झाली आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तर आरोपींनी आपल्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आणि 2023 साली या आरोपींपैकी एक आरोपी असलेल्या एहतेशाम सिद्दीकीने अपिलावर तातडीची आणि नियमित सुनावणीसाठी अर्ज केला आणि त्यानंतर सलग सुनावणी घेत या प्रकरणी आज अखेर निकाल आलेला आहे। प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ, आरोपींकडून हस्तगत केलेलं साहित्य आणि कबुली जबाब या घटकांच्या आधारे पोलिसांना गुन्हा सिद्ध करता आला नाही, असं महत्त्वाचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आणि या 12च्या 12 जणांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। आजच्या या निर्णयानं अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत। याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत। यासाठी या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत प्रदीप घरत, सरकारी वकील आहेत, ज्यांनी विशेष मकोका कोर्टमध्ये हा खटला लढवला होता। सरकारच्या वतीनं त्यांनी बाजू मांडली होती। त्यांच्याकडनं आपण या खटल्यातल्या खाचा खोचा जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर अविनाश धर्माधिकारी, माजी पोलीस अधिकारी आहेत। पोलीस अधिकाऱ्यांमधलं श्रेयवादाची लढाई सुद्धा या खटल्याचा हा जो परिणाम झालेला आहे त्याला कारणीभूत असल्याचं बोललं जातं। त्यामुळे पोलिसांच्या अंगानं त्यांच्याकडनं आपण विश्लेषण जाणून घेणार आहोत। दोघांचेही या चर्चेमध्ये स्वागत आहे। याशिवाय पीडित कुटुंबीय आहेत यशवंत भालेकर। अनेक पीडित कुटुंबियांचा एक सवाल आहे की मग आम्हाला न्याय कोण देणार, तर त्या अंगाने आम्ही त्यांच्याकडनं विश्लेषण जाणून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर जितेंद्र दीक्षित इनपुट एडिटर आहेत NDTV नेटवर्कचे, आणि श्रीरंग खरे एडिटर NDTV मराठी वेब, हे सुद्धा या दोघांनी या खटल्याचं पूर्णतः वार्तांकन केलेलं आहे आणि 2006चा जो प्रकार झाला होता, जे बॉम्बस्फोट झाले होते, त्याचं कव्हरेज सुद्धा केलेलं आहे। या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत आहे। मी सुरुवातीलाच प्रदीप घरत यांच्याकडे जातो। घरत साहेब, तुम्ही हा खटला लोअर कोर्टामध्ये लढवला होता आणि त्यामध्ये 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती। आजचा निर्णय आणि तुम्ही लढवलेला खटला, काय नेमका फरक तुम्हाला या दोघांमध्ये जाणवतोय? ही जरा चुकीची माहिती आहे, कारण हा खटला मी लढवला नव्हता। या खटल्यामध्ये दुसरे विशेष सरकारी वकील होते। मला या चर्चेमध्ये कायद्यातला जाणकार म्हणून जॉईन व्हायला सांगितलेलं। अगदी मला जी माहिती मिळाली त्यानुसार तुम्ही हा खटला लढवला होता असं कळलं होतं। मात्र हरकत नाही, तुम्ही कायद्याच्या खाचाखोचा म्हणजे तो खटलाही तुम्ही पाहिला होता, आजचाही निर्णय तुम्ही ऐकलेला आहे। काय नेमकं याचं विश्लेषण कराल तुम्ही? बरोबर, हा विश्लेषण जे आहे ते मला 2 प्रकारे करता येईल। की एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला मला हा निर्णय धक्कादायक वाटतो, पण ज्यावेळेला मला एक कायद्याचा जाणकार म्हणून ज्याला विचार करावा लागतो, त्यावेळेला जर ह्याच्यात सत्र न्यायालयामध्ये आरोपींना जर शिक्षा झाली असेल, फाशी झाली 5 जणांना, 6 जणांना जन्मठेप झाली, तर हा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने फिरवण्यासाठी काय कारण आहेत याचा विचार करावा लागतो। जसं आपण म्हणालात तसं याच्यामध्ये 4 प्रकारची साक्ष जी होती, म्हणजे ओरल टेस्टिमनी, तोंडी साक्षीदारांची, त्यांची आयडेंटिफिकेशन परेड म्हणजे त्यांची ओळख, त्यांनी आरोपींना ओळखणं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्फेशन्स, ही जी हा जो सगळा साक्षीपुरावा हा माननीय उच्च न्यायालयाने अविश्वासार्ह धरलेला आहे। त्यामुळे हा निर्णय मग महत्वाचा ठरतो। अगदी। जितेंद्र दीक्षित आपले इनपुट एडिटर आहेत नेटवर्कचे। जितेंद्रजी, तुम्ही हा सगळा खटला कव्हर केलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या दिवशी बॉम्बस्फोट घडले त्या दिवशी तुम्ही फील्डवर सुद्धा होतात। एकूणच हा अनुभव आतापर्यंतचा आणि खटल्यात काय त्रुटी तुम्हाला जाणवत आहेत? विनोद, असा आहे की त्या दिवशी 11 जुलै 2006 ते संध्याकाळी मला आठवतो की त्या दिवशी मी दक्षिण मुंबईमध्ये एक सिनेमाघरमध्ये
क्रिश नावाची मूवी रिलीज झाली होती, तो पाहायला गेलो होतो. आणि मला एक फोन आला. ज्या चॅनलमध्ये मी त्यावेळी काम करत होतो त्याचे जे ऑपरेशन्स मॅनेजर होते गोम्स, त्यांनी मला फोन केला आणि ते खूप घाबरलेले होते. आणि त्यांनी मला असं सांगितलं की जिथे मी खारमध्ये जिथे राहतो, माझ्या घरासमोर एक ट्रेनमध्ये, माझ्या घरासमोर रेल्वेचे ट्रॅक्स आहेत, तिथे एक लोकल ट्रेन जात होती आणि त्याच्यात ब्लास्ट झालेला आहे आणि खूप लोक मेलेले आहेत. त्याच्यात जे लोकांचे जे अंगाचे तुकडे वगैरे ते दे हॅव बीन थ्रोन आउट एव्हरीवेअर. आणि तो खूप घाबरलेला होता. तर यांनी अशी बातमी दिली. त्यानंतर मी अरूप पटनायक जे त्या काळाचे जे जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डर होते, त्यांना मी फोन केला आणि त्यांना विचारलं. तर त्यांनी मला असं सांगितलं की फक्त खारमध्ये नाही, आणखी काही ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत, ट्रेनमध्ये स्फोट झालेले आहेत. तर मी तिथून माझ्या मोटरसायकल घेऊन मी महालक्ष्मीला गेलो, जिथे आमचा ऑफिस होता. आणि तिथून माझ्या कॅमेरा टीम बरोबर घेऊन ऑफिसच्या कारहून जे सर्वात जवळचा ठिकाण होता, माटुंगा रोड रेल्वे स्टेशन, जिथे ब्लास्ट घडला होता, तिथे मी निघालो. आणि पण कारण की लोकल ट्रेन सर्व्हिसेस विस्कळीत झाली होती, बंद पडलेली होती आणि त्यामुळे सगळे जे ट्रॅफिकचा लोड होता तो रोडवर आला आणि आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही तिथेच गाडी सोडली दादर स्टेशन जवळ आणि पायी चालत गेलो, मी आणि माझा कॅमेरा पर्सन, माटुंगा रोड पर्यंत. तिथे आम्ही पाहतो की जी छत होती, जे रूफ होती तो डब्याचा, तो पूर्ण फाटलेला होता आणि त्याच्यात जे पॅसेंजर्स वगैरे होते त्यांचे शरीराचे अंग उडाले होते, जिथून तिथून ते पडलेले होते आणि त्यांचे रक्त आणि खूप पाऊस येत होती त्यावेळी, ते मिश्रित झाले आणि सगळे त्या पूर्ण ठिकाणी जे आहे खूप विभत्स सीन होता. आणि याच्यानंतर अशी माहिती मिळाली की 6 वाजता 24 मिनिटांनी पहिला ब्लास्ट घडला आणि त्यानंतर 6:35 पर्यंत एकूण 60 ठिकाणी ब्लास्ट झालेले होते लोकल ट्रेन्समध्ये. अशी लोकल ट्रेन्स जी चर्चगेटहून विरारच्या दिशेने जात होती आणि प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये 3 फर्स्ट क्लासचे डबे असतात. तर जे मधले फर्स्ट क्लासचे डबे होते त्यांच्यात बॉम्ब ठेवला गेला होता आणि असे एकूण 200 पर्यंतचे लोक त्याच्यात ठार मारले गेले होते, अशी बातमी नंतर आम्हाला कळाली. आता या केसच्या इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्र ATSने सुरू केला, दहशतवाद विरोधी पथकांनी सुरू केला आणि त्यांनी 12-13 लोकांची अटक केली. पण 2008 साली एक नाटकीय मोड आला ह्या सगळ्या केसमध्ये. त्या काळचे जे क्राईम ब्रांचचे चीफ होते, मुंबई क्राईम ब्रांचचे चीफ राकेश मारिया, त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं की आम्ही काही इंडियन मुजाहिदीनचे लोकांना आम्ही अरेस्ट केलेलं आहे आणि ते प्लांटर्स आहेत, त्यांनी हे ब्लास्ट घडवलेलं आहे. तर आता लोकांसमोर खूप कन्फ्युजन झाला की नेमकं अस्सल आरोपी कोण आहेत, ज्यांना ATSने अटक केलेली आहे की ज्यांना क्राईम ब्रांचने अटक केली आहे. नंतर ATS चे अधिकाऱ्यांनी जे आरोपी क्राईम ब्रांचने अटक केले होते त्यांची पण इंट्रोगेशन केली आणि असा कॉन्क्लूड केला की जे आरोपी ATSने अटक केलेले होते तोच खरे आरोपी होते आणि नंतर त्यांच्या विरुद्ध खटला चालला स्पेशल कोर्टमध्ये. श्रीरंग, हा जो खटला आहे तो पूर्ण तू कव्हर केलेला आहेस आणि या खटल्यादरम्यान 2 थिअरी मांडल्या गेल्या होत्या. एक म्हणजे ATSची थिअरी होती की लष्कर ए तैयबा आणि सिमीच्या साथीनं हा सगळा बॉम्बस्फोट घडवून आणला. तर दुसरीकडे क्राईम ब्रांचचं असं म्हणणं होतं की इंडियन मुजाहिदीनने हा सगळा प्रकार घडवून आणला. या घोळामुळे हा खटला फसला असं म्हणता येईल? एक 2-3 गोष्टी या ठिकाणी नमूद कराव्याशा वाटतात. जशा जितेंद्र दीक्षित सरांनी सांगितलं की 2 तपास यंत्रणांमध्ये मतभेद होते का, असा प्रश्न त्यावेळेला निर्माण झालेला होता. सगळ्यात महत्त्वाची या स्फोटांबाबत जर महत्त्वाची कुठली बाब असेल तर मुंबईमधलं जे अंडरवर्ल्ड होतं त्यापासून वेगळा करणारा हा सगळा खटला होता किंवा गुन्हा होता. याच्यामध्ये दहशतवादी सामील होते, याच्यामध्ये स्लीपर सेल सामील होत्या. ज्या पद्धतीनं हा स्फोट घडवण्यात आलेला होता, एक थिअरी होती की कुकर बॉम्बचा वापर या स्फोटांमध्ये करण्यात आलेला होता. जे फोटो आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय त्या स्फोटांची तीव्रता इतकी होती की रेल्वे लोकलचे डबे हे मजबूत असतात, त्यांचे अक्षरशः चिंधड्या उडालेले होते, ते फाटलेले होते डबे. आणि जसं जितेंद्र दीक्षित सरांनी सांगितलं की या घटनेनंतर जे मृतदेह होते त्यांचे अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी उडालेले होते. अत्यंत भयावह दृश्य होतं, मी स्वतः ते दृश्य बघितलेलं होतं. मात्र या निमित्तानं मला प्रदीप घरत सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. सर, असं आहे की लोअर कोर्टामध्ये एक आदेश दिला जातो, तो आदेश त्याच्या विरोधात
किंवा त्याच्या उलट आदेश हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये लागतो, तर हे किती महत्वाचं मानलं जातं? कारण खालच्या कोर्टामध्ये चार्जशीट फाईल झालेली असते, साक्ष उलट तपास झालेला असतो, जबाब नोंदवले गेलेले असतात, साक्षी पुराव्यांच्या आधारे पूर्ण केस तयार केलेली असते आणि मग निकाल दिला गेलेला असतो. नेमकं कमी कोण पडलेलं आहे यामध्ये? सरकारी वकील उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यात कमी पडले असं तुम्हाला वाटतंय का? नाही, असं म्हणता येणार नाही, कारण लोअर कोर्टामध्ये शिक्षा झालेली आहे. आणि म्हणून मी सातत्याने एक गोष्ट सांगत आलोय की जे सत्र न्यायालय आहे जिथे खटला चालला आहे, स्पेशल जज MCSE कोर्ट, त्यांना आणखीन एक संधी असते की ज्या वेळेला साक्षीदार त्यांच्यासमोर उभा राहतो त्यावेळेला त्या साक्षीदाराच्या एकंदर हालचाली, त्याची बोलण्याची पद्धत, त्याची विचार करण्याची पद्धत याचं एक सूक्ष्म अवलोकन करण्याची संधी ट्रायल जजना मिळते, ज्याच्यामुळे ते अशा प्रकारे एक असेसमेंट करत असतात की हा साक्षीदार कितपत विश्वासार्ह आहे, याच्यावर किती विश्वास ठेवता येईल. ही संधी वरचे जे ॲपेलेट कोर्ट्स आहेत त्यांना मिळत नाही. पण आता आपला आणखीन एक विषय जो झाला त्याच्यावर मला आणखीन एक स्पष्टीकरण द्यायचं आहे की ज्या वेळेला दोन दृष्टिकोन शक्य असतात, वेन टू व्ह्यूज आर पॉसिबल, ॲट दॅट टाइम द वन व्ह्यू विच इज फेवरेबल टू द अक्यूज तो ग्राह्य धरला पाहिजे, असं एक न्यायाच्या बाबतीत म्हटलं जातं. परंतु त्याला दुसरी बाजू आहे. जर हा पैलू विचारात घ्यायचा असेल तर जे फेवरेबल आरोपींना आहे ते जर ग्राह्य धरलं तर जे अनफेवरेबल आहे किंवा जे विश्वासार्ह नाही त्याबद्दल ते पुढे करणाऱ्यांना निश्चितच त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. जसं आपण तेलगी केसमध्ये बघितलं, चुकीच्या आणि म्हणजे एक गोष्ट जर दोघांपैकी नक्की चुकीची किंवा खोटी असेल तर जी चुकीची किंवा खोटी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण आता परत आपण मालेगावमध्ये पण जे आता आपण म्हणतात तीच गोष्ट झालेली आहे की पहिले DCB CIDनी पकडलेले आरोपी आणि नंतर CBIनी केलेले आरोपी. पण असं जर होत असेल तर निश्चितच ज्यांचा साक्षी पुरावा विश्वासार्ह नाही त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत. पण घरत सर, अजून एक मुद्दा असा आहे की यामध्ये निरीक्षण नोंदवताना कोर्ट असं म्हणालेलं आहे की बॉम्बचा प्रकार रेकॉर्डवर घेण्यात सरकारी वकिलांना अपयश आलंय. या निरीक्षणाचा अर्थ काय काढायचा? बॉम्बचा प्रकार म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही एक वस्तू एक पकडलीत आणि न्यायालयासमोर ठेवलीत, पण ती नक्की बॉम्ब आहे का साधा खोका आहे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी ते आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे ती वस्तू पाठवली जाते तपासासाठी आणि त्याचं विश्लेषण करून योग्य तो निष्कर्ष जो आहे तो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी देते. त्यामुळे ती वस्तू ज्या वेळेला फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये जाते त्यावेळी ती व्यवस्थित पॅक सील लेबल करून वगैरे जाते. तर सरकारी वकील म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्हाला न्यायालयासमोर ही बाब आणावी लागते की ती वस्तू मिळाल्यावर ती व्यवस्थित पॅक सील लेबल केली गेली, त्यानंतर ती फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे त्या कंडिशनमध्ये गेली, त्यांना ती तशी मिळाली याची एंडोर्समेंट, नंतर त्यांनी केलेलं परीक्षण आणि मग त्यांनी केलेल्या विश्लेषणावर आधारित त्यांचा रिपोर्ट, या गोष्टी आहेत या न्यायालयासमोर व्यवस्थित मांडाव्या लागतात. आणि त्या जर त्या प्रकारे मांडल्या गेल्या नसतील तर मग निश्चित कोर्टाचं काहीतरी सरकारी वकिलांविरुद्ध एक ऑब्झर्वेशन येऊ शकतं. अगदी. माजी पोलीस अधिकारी अविनाश धर्माधिकारी आहे, याच मुद्द्यावरून त्यांना प्रश्न आहे. धर्माधिकारी सर, इतका महत्वाचा जर खटला असेल, संवेदनशील खटला असेल, तर यामध्ये पोलिसांचा गलथानपणा कारणीभूत ठरतोय असं न्यायालयाचं निरीक्षण ऐकल्यावर आपल्याला जाणवत आहे. काय नेमक्या चुका पोलिसांच्या झाल्यात? ह्या केसला मी फार जवळून बघितलेलं आहे. 11 जुलैला जेव्हा बॉम्ब झाला त्यावेळेस मी कांदिवली क्राईम ब्रांच मध्ये नेमणुकीस होतो आणि एक IBची टीम आमच्यावर होती आणि आम्ही दुसरं एक वर्कआउट करत होतो. त्यावेळेस ही इन्फॉर्मेशन मिळाली की असे बॉम्ब ब्लास्ट झाले, बोरोली स्टेशनला पण झालाय. मी एक विदिन 5 मिनिट्स मध्ये आम्ही मोटरसायकलवरनं बोरोली रेल्वे स्टेशन मध्ये गेलो होतो. तो सिनारिओ मी सगळ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. इन्व्हेस्टिगेशन मध्ये सुरुवातीपासून होतो याच्यामध्ये.
ह्या केसमध्ये एखादी अपशकुनी केस म्हणतो ना, त्यातला हा प्रकार आहे मुंबई पोलिससाठी किंवा एकच पोलिसांसाठी. सुरुवातीपासूनच या केसमध्ये खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. मग ते इंटरनल क्लॅशेस म्हणा किंवा जे काय असतील ते. पण ही केस जशी याच्यामध्ये 189 लोक मारले गेले असं म्हणतात, पण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने विक्टीम 190 असं मी म्हणेन. कारण याच केसमध्ये आमचे एक चांगले अधिकारी विनोद भट यांनी देखील या केसच्या तपासाच्या ताणामुळे मला वाटतं आत्महत्या केली अशी थोडंफार चर्चा आहे. त्यामुळे या केसने बरेच काही पोलीस ठाण्यामध्ये उलटपुलट झालेली आहे. निश्चितच श्रेय असं म्हणतात ना, यशाला अनेक बाप असतात, अपयशाला मात्र कोणी नसतं. तर जेव्हा ही केस एखादी कन्व्हिट होते त्यानंतर सगळेजण क्रेडिट घ्यायला येतात. आता मात्र सगळे एकमेकावरती डिस्क्रेडिट टाकू इच्छितात. एवढी मोठी केस जेव्हा होते त्याला इन्व्हेस्टिगेशनला सुरुवातीपासून एक कायदेशीर सल्लागार असतो आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे इन्व्हेस्टिगेशन होत असतं. म्हणजे कुठला एव्हिडन्स रेकॉर्डवर घ्यायला पाहिजे, कुठला एव्हिडन्स रेकॉर्डवर घ्यायला नाही पाहिजे, त्यानंतर कुठल्या एव्हिडन्स मध्ये कशा प्रकारे आपण हे करायला पाहिजे. त्यामुळे ही केस अशी छोटी केस नव्हती, मोठी केस होती आणि स्पेशलाइज एजन्सीने सुरुवातीपासून हँडल केलेली केस होती. त्यामुळे ह्या केसमध्ये तसे लूप होऊन राहायला चान्सेस फार कमी पाहिजेत. पण दुर्दैवाने राहिले असं न्यायालयाचं आता मत झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये साधारणपणे मी सकाळपासून चर्चा बघितली, त्याच्यामध्ये तर एक त्यांनी पॉईंट जो न्यायालयाने सांगितलं की स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट ज्यांनी आरोपींची ओळख परेड घेतली त्याला तो अधिकार नव्हता असं काहीतरी न्यायालयाचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. ही तांत्रिक गोष्ट मला वाटतं थोडंसं न्यायालय निर्माण किंवा तेव्हाच्या तपासी यंत्रणांनी जरा सिरियसली घ्यायला पाहिजे होती की बरोबर त्या ऑथॉरिटी त्या माणसाला त्या ठिकाणी उभं करणं गरजेचं होतं. जसं आता घरत साहेब बोलले की लोअर कोर्टात जेव्हा केस चालते तेव्हाच तो साक्षीदार त्यांच्या समोर असतो, तेव्हा त्याच्या कथनामध्ये किती ताकद आहे हे न्यायालयाच्या लक्षात येतं. हायकोर्टामध्ये जेव्हा सुनावणी असते, हायकोर्ट फक्त पेपर वाचून त्याच्यावरती ठरवत असतात. त्या पेपरमध्ये जे आलेलं आहे, जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे त्याच्यावरती ते जात असतात. त्यामुळे थोडासा हा पण परिणाम होतो की डॉक्युमेंटेशन व्यवस्थित झालं नसेल किंवा त्यामध्ये काही कॉन्ट्रडिक्शन आले असतील, लूपहोल राहिले असतील, ते न्यायालयाच्या निदर्शनास त्या ठिकाणी आलेले आहेत. पण त्याच जोडीला प्रॉसिक्युशननी म्हणा किंवा पोलीस ऑफिसर्सनी प्रॉसिक्युशनच्या माध्यमातून आपली जे केस आहे, आपले जे एव्हिडन्स आहे ते न्यायालयाच्या समोर आणणं फार गरजेचं असतं. त्या दृष्टिकोनातून हा म्हणता येईल फरक पडलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की तो जो काळ तुम्ही बघितला तर 2004 मध्ये नुकताच एटीएस तयार झाला, तर रघुवंशी साहेब त्याची पहिले चीफ बनले होते. एटीएस पासून तयार होऊन ते एस्टॅब्लिश झालेलं नव्हतं एवढं, जेव्हा कारण क्राईम ब्रांच फार मुंबई क्राईम ब्रांच पूर्वीपासून काम करत होते. अशा वेळेस जेव्हा ते तपास तिकडे गेला तेव्हा निश्चितच दोन संस्थांमध्ये होडचोड की आम्ही केस तपास लावणार, आम्ही आरोपी पकडणार वगैरे वगैरे. त्यामुळे म्हटलं ना, सुरुवातीपासून या केसमध्ये खूपच मुंबई पोलिसांना त्रास झालेला सर्वच दृष्टिकोनातनं. त्याच्यामध्ये कदाचित काही लूप होण्याची शक्यता आहे, पण एक आजचा जो निघालाय तो खरोखर दुर्दैव आहे. आणि एवढा मोठा तपासावरती अशा पद्धतीने सगळेच्या सगळे आरोपी सुटणे थोडस धक्कादायक आहे. अगदी अगदी तुम्ही काही तांत्रिक बाबी उपस्थित केल्या, त्या संदर्भात मी प्रदीप घरत सरांकडे जाणार आहे. पण यशवंत भालेराव पीडित कुटुंबीय आपल्यासोबत आहेत. भालेरावजी, तुमचं या चर्चेत स्वागत आहे. तुमची एक कथा असेल या सगळ्या बॉम्बस्फोटाशी निगडीत, ती कथा अगोदर आम्हाला सांगा आणि नेमकी तुमची आता आजच्या या खटल्याच्या निर्णयानंतर तुमची आत्ताची प्रतिक्रिया काय? असं पाहायला गेलं तर हा जो निर्णय आहे हा दुर्दैवीच म्हणावा लागेल. आता दुर्दैवी या अर्थाने म्हणावं लागेल की कारण काय आहे की हा ज्यावेळी ही घटना घडली याच्या 2 वर्षानंतरच माझ्या लक्षात आलं की याच्यात गलथानपणा भरपूर आहे आणि हा गलथानपणा असल्यामुळे यातून आम्हाला कुठला न्याय मिळेल असं त्याही वेळी वाटलं नाही आणि आताही न्याय मिळाला नाही. त्याबद्दल मला फारसं आश्चर्य वाटत नाही, कारण हे असं होणारच होतं असं मी गृहीत धरलेलं होतं. कारण काय आहे की हे थंड बस्त्यातली केस आहे. थंड बस्त्यातली केस म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. हे फक्त त्यावेळेचा जो जनक्षोभ आहे हा शांत करण्यासाठी घेतलेली चाल होती ही, असं मला वाटायला लागलंय आणि ती सत्य ठरली. कारण न्यायालयाच्या निर्णयानंतर ते जे आरोपी पकडले होते ते खोटे आरोपी होते असं मला वाटायला लागलं. आणि मी त्याही वेळी मुलाखत देताना असंच सांगितलं होतं की हे आरोपी कदाचित खरे आहे का याची शहानिशा केली आहे का, तर त्यावेळी त्या लोकांनी काय तसं उत्तर दिलं नव्हतं आणि आज ते खरं ठरलं. पण भालेरावजी, तुम्ही जो आता उल्लेख करताय की त्यावेळेला हे आरोपी पकडले होते ते खरे आरोपी आहेत का असा आपल्याला संशय आला होता, आणि दुसरं तुम्ही असं म्हणताय की या खटल्याकडे दुर्लक्ष झालं हे मला सुरुवातीपासून जाणवत होतं. अशा कोणत्या बाबी होत्या की तुम्ही या निष्कर्षापर्यंत आला होतात की या खटल्याकडे दुर्लक्ष होतंय?
कारण काय, आम्ही तर फक्त टीव्ही आणि पेपरवर असतो, आम्हाला तर प्रत्यक्ष माहित नसतं. तर त्यामध्ये येणाऱ्या बातम्या असतात किंवा त्या ज्या बघत असतो किंवा ज्या रिपोर्ट्स असतात त्याच्यामध्ये एकतर पहिल्यांदा ऑफिसर लोकांचं एकमत नव्हतं, कोणी कोणाला काय करायचं, नेमकं काय करू नये हे त्यांच्यामध्येच ठरत नव्हतं. आणि ते इतकं शांतपणे आणि संथपणे चाललं होतं की जसं काही घडलंच नाही असं आम्हाला. त्यामुळे याच्यामध्ये फारसं काही प्रगती होईल असं आम्हाला त्यावेळी वाटत नव्हतं ना, आजही वाटत नाहीये. त्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या काळजीच्या बाबी त्या वेळच्या यंत्रणेकडे त्यांच्या कानावर घातल्या होतात का? काही ठिकाणी तुम्ही या संदर्भात दाद मागितली होती का? सर, आम्ही इतके हुरपळून गेलो होतो की आम्हाला बोलण्याची ताकद नव्हती सर. मी आता 76 वर्षाचा आहे, समजलं. तर त्यावेळी मी काय लहान नव्हतो, 56-57 वर्षाचा होतो. त्यामुळे एवढं हे करणं इतकं सहजासहजी शक्य नव्हतं आमच्यासारख्या सामान्य माणसाला. अगदी या सगळ्या म्हणतात ते की या धक्क्यातनं तुम्ही सावरत होतात आणि अशा वेळेला जर अशा काही त्रुटी तुम्हाला आढळत असतील तर नेमकं कुठे जावं या संदर्भात तुमचा त्यावेळेला निर्णय होत नव्हता. तुमच्या मनस्थितीची कल्पना मला त्यावेळच्या येऊ शकते. प्रदीप घरत सर, काही महत्वाचे मुद्दे आत्ता भालेराव सरांनी उपस्थित केलेले आहेत. पीडित आहेत स्वतः ते. त्यांच्या मतानुसार हा खटला पूर्वीपासूनच दुर्लक्षित आहे असं त्यांचं मत झालं होतं. जर असं म्हणजे पीडित किंवा त्या खटल्यातले स्टेक होल्डर्स त्यांचं जर हे मत असेल तर कुठे ना कुठेतरी सुरुवातीपासूनच या खटल्यासंदर्भात एक लिथार्जी पाहायला मिळत होती. असा त्यांचा दृष्टिकोन होणं ही एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पण प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण संशय व्यक्त करू शकत नाही. तर त्याच्यासाठी घेतलेली जी मेहनत असेल, पोलीस घेत असतील तर त्या वगैरे सुद्धा सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आणि आता जर आपण डोका निकाल जर हा बघितला तर ह्याच्यात त्या दृष्टीने पोलिसांनी डोळस साक्षीदार आय विटनेसेसना पण घेतले होते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आरोपींनी कन्फेशन्स दिलेले आहेत, कबुली जबाब दिलेले आहेत, तो पण एक एव्हिडन्स होता. आयडेंटिफिकेशन परेड त्यांची आरोपींची घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आणि तांत्रिक अशा प्रकारे सर्वच प्रकारचा पुरावा खरं म्हणजे यामध्ये पोलिसांनी गोळा केलेला होता. त्यामुळे असं मत होणं म्हणजे विक्टिमचं मत असं होणं म्हणजे एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट असं मी तरी समजतो. पण आता एक मुद्दा असा उपस्थित होतो की काही 3 ते 4 मुद्दे तुम्ही आता उल्लेख ज्याचा केला की तांत्रिकदृष्ट्या या ठिकाणी परिस्थितीजन्य पुरावे किंवा पुरावे पुरेसे असताना सुद्धा जर कोर्टाचं असं मत होत असेल तर त्याला जबाबदार कोण? मग की सरकारी पक्षातर्फे बाजू मांडण्यात अपयश आलं? नाही, जे फक्त पुरावे जे असतील ते व्यवस्थित निश्चितपणे या मताशी मी आपल्या सहमत आहेत की ते व्यवस्थित मांडले गेले पाहिजेत न्यायालयासमोर. या मताशी मी आपल्या सहमत आहे. आणि ते पुरावे न्यायालयाला विश्वासार्ह पण वाटले पाहिजेत. पण इथे आता मेख अशी झालेली आहे की जे ट्रायल कोर्ट आहे ते ट्रायल कोर्टाने विश्वासार्ह पुरावे धरलेले आहेत. कारण यातल्या 5 आरोपींना जर न्यायालय फाशीची शिक्षा देत असेल तर फाशीची शिक्षा ही फार मोठी गोष्ट आहे की जी आपण दुर्मिळातल्या दुर्मिळ केसमध्येच देऊ शकतो. आणि इथे माणसाच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जे न्यायाधीश असतील त्यांना पण ही जाणीव असणारच की आपण इथे 5 व्यक्तींचं जीवन संपवण्याचा आदेश देतोय. त्यामुळे निश्चितच त्यांनीसुद्धा पुराव्याची छाननी काळजीपूर्वकच केली असणार किंवा इतर 6 जन्मठेपेला जात आहेत. त्यामुळे इतक्यांना जर न्यायालय जबाबदार धरत असेल तर त्यांनीसुद्धा त्या पुराव्याची छाननी काळजीपूर्वक करूनच नंतरच ते या निष्कर्षाला आले असतील. कारण पुढे बघा असं होतं की त्याच्यावर ज्यावेळेला अपील होतं त्यावेळेला माननीय उच्च न्यायालय त्याच्यावर विस्तारित विचार करतं. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न त्यानंतर येतो की जेव्हा सर्वोच्च न्यायालयात अपील होतं तेव्हा ते विस्तारित स्वरूपात पण विचार करतं आणि दोन्ही याचा एक तौलनिक अभ्यास करून नक्की कोणतं न्यायालय बरोबर म्हणजे सत्र न्यायालय बरोबर की विशेष आपलं उच्च न्यायालय बरोबर याचा देखील विचार करतं. कारण आतापर्यंत जे न्यायनिवाडे झालेले आहेत त्यामध्ये कित्येकदा ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फाशीची आरोपी झालेल्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे तसंच उच्च न्यायालयाची जी कारणमीमांसा आहे ती फिरवून सत्र न्यायालय ट्रायल कोर्टाची जी कारणमीमांसा आहे ती योग्य आहे असं सुद्धा धरलेले निवाडे आहेत.
त्यामुळे या दोन्ही दृष्टिकोनातनं या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. आता सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जाण्याची भाषा सरकारतर्फे केली जाते किंवा तांत्रिकदृष्ट्या आम्ही चर्चा करून आता पुढे अपील करण्यासंदर्भात विचार करतोय अशा स्वरूपाची माहिती मिळते. सर्वोच्च न्यायालयात काय काळजी घेतली पाहिजे ज्या वेळेला हायकोर्टात इतका मोठा झटका जर तपास यंत्रणांना बसला असेल तर? सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीने गेलं पाहिजे या बाबतीत. कारण दोन जी न्यायालय आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या खालची म्हणजे ट्रायल कोर्ट आणि उच्च न्यायालय ॲपेलेट कोर्ट, या दोघांची विसंगत निष्कर्ष आलेले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी नक्की कोणती कारण मीमांसा विचारत घ्यायची आणि उच्च आपल्या शासनाला जर सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर जे ट्रायल कोर्ट आहे त्यांनी जी केलेली कारण मीमांसा आहे ती योग्य आहे आणि आपल्या उच्च न्यायालयाची जी कारण मीमांसा आहे ती कशी ग्राह्य धरता येणार नाही याबाबत ते पिटिशन तयार करायला लागेल. अगदी. जितेंद्र दीक्षित, हे दोन मुद्दे प्रामुख्यानं समोर येतात. ते म्हणजे एक तांत्रिक दृष्ट्या हा खटला उच्च न्यायालयात योग्यरित्या लढला गेला नाही असं एक मत व्यक्त झालेलं आहे आणि दुसरा म्हणजे पोलिसांमधल्या श्रेयवादाची लढाई. हे दोन प्रमुख मुद्दे या खटल्याचं भजं होण्यासाठी कारणीभूत ठरलेत. हो, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एनलाइटन करू शकतात का की हे जे दोन तुम्ही पण आत्ताच सांगितलं होता की दोन IPS मध्ये हे सगळे भांडण सुरू होता, तर कशी प्रकारची रायव्हलरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस खात्यात असते आणि कशासाठी असते? म्हणजे मुंबई CP पदासाठी असते की काय वेगवेगळे त्यांचे कारण होतात? तर ही जी रायव्हलरी आहे त्याबाबत काही तुम्ही सांगू शकाल? सर्वपणे असं एक कॉम्पिटिशन असते की बाबा क्राईम ब्रांचने हा तपास घेतला तर क्राईम ब्रांचने तो उघड केला आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा ATS करत असेल तर ATSनी करण्याचा प्रयत्न. बेसिकली आपापल्या ऑर्गनायझेशनच्या बेनिफिटसाठी प्रत्येक ऑफिसर हा प्रयत्न करत असतो. जसं होतं मी क्राईम ब्रांचमध्ये जातो तर आमचा कायम प्रयत्न असतो की कुठलीही केस क्राईम ब्रांचने डिटेक्ट केली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत होतो. यातनं हाच एक श्रेयवाद असतो. पण अल्टिमेटली मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ATS हे 2004 मध्ये स्थापन झालं होतं आणि हे 2006 मध्ये घडलेल्या घटना आहेत. तोपर्यंत त्याचं ऑथॉरिटी व्यवस्थितपणे खालच्या लेवलपर्यंत ती पर्क्युलेट झालेली नव्हती की ATSचं काम काय आहे, क्राईम ब्रांचचं काम काय. आता कसं आताच्या स्टेजमध्ये क्राईम ब्रांचचं काम अतिशय व्यवस्थितपणे एक डिफाईन झालेलं आहे, ATSचं काम डिफाईन झालेलं आहे. आता तसे क्लासेस नाही आहेत, पण त्या काळामध्ये ते अजून नवीन संस्था होते, अजून त्याची जडणघडण चालू होती. त्यामुळे थोडेफार ऑफिसर्स लेवलवरती कॉम्पिटिशनसाठी होती की बाबा नॉट फॉर द एनिमिटी म्हणता येणार नाही, फक्त एक प्रोफेशनल कॉम्पिटिशन त्या दोन संस्थांमध्ये होती आणि ती राहतेच, कायमच राहते ती. अविनाशजी, पण हे जे सगळं कॉम्पिटिशन आहे किंवा ही जी रायव्हलरी आहे IPS ऑफिसर्समध्ये ते सगळे काय नेमकं जे मुंबई पोलीस आयुक्त पदांसाठी असते काय? नेमकी जे ज्युनियर लेवलचे जॉईंट CP रँकचे जे अधिकारी आहेत किंवा ॲडिशनल CP रँकचे जे अधिकारी आहेत त्यांना भविष्यात असा मोठा पद मिळो यासाठी हे सगळं चालतं का? नाही, बेसिकली हे दोन्ही पद एवढी प्रेस्टिजियस आहेत ना, या ठिकाणी बसणारा अधिकारी त्या स्टँडर्डचाच असतो आणि त्यामुळे काय होतं की तो एक अम्बिशियस अधिकारी असतो. कुठल्याही असं आपण बघायला गेलं प्रत्येक ह्याच्यामध्ये IPS असो नाही तर कोणी असो, प्रत्येकामध्ये काही क्वालिटीज असतात. तर त्यांची क्वालिटी लक्षात घेऊनच त्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग सरकारतर्फे केली जाते. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्या पोस्टला तो चीफ म्हणून पोहोचलेला असतो अधिकारी, तो अधिकारी निश्चितच विचार करत असतो की मला जे आता IPS अधिकारी असं म्हणलं जातं की IPS अधिकारीमध्ये मुंबई CP जर का नाही बनला तर तो एवढा सक्सेसफुल विचार ठरला जात नाही. तो त्यामुळे प्रत्येकामध्ये मुंबई CP बनण्याचं एक स्वप्न प्रत्येक IPS अधिकारी असतं. ज्युनियर अधिकाऱ्यांमध्ये काही वेगळे स्वप्न असतात, हे प्रत्येक जण स्वप्न घेऊन चाललेलं असतं. पण त्याच्यामुळे कोणी हार्मफुल असं काही करत नाही. पण होतं कसं, कॉम्पिटिशनमुळे होऊन जातं. कधी कधी केसमध्ये थोडासा फरक पडतो, त्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये फरक पडतो. त्याच्या आता मगाची यांनी जे सांगितलं, घरत साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे की पोलिसांनी खरोखर मेहनत केलेली आहे याच्यामध्ये. ज्या प्रकारचा एव्हिडन्स त्यांनी कलेक्ट केलेला आहे, ज्या प्रकारचे आरोपी त्यांनी आणलेले आहेत. आता त्याच्यामध्ये श्रेयवादाचा दुसरा विषय वेगळा आहे, परंतु पोलिसांनी आरोपी तर पकडलेले होते. असं म्हणता येणार की टोटल इनोसंट आरोपी. हायकोर्टाने पण जे आरोपी सोडलेले आहेत ते तांत्रिक मुद्द्यावरती सोडलेले आहेत, ते काही इनोसंट आहेत म्हणून सोडलेले नाहीयेत. त्यामुळे हा तांत्रिक मुद्दा पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये विचार केला जाईल. तो तांत्रिक मुद्दा किती महत्वाचा आहे, त्याला किती महत्व द्यायचं आणि त्यावरती ठरलं जाईल. परंतु पोलिसांनी पकडलेले आरोपी तर 100% आहेत ना, ते इन्व्हॉल्डच आरोपी आहेत.
फक्त आता ते तांत्रिक मुद्द्यावरती, टेक्निकल मुद्द्यावरती सुटलेले आहेत ते. हे दोन अधिकाऱ्यांमध्ये श्रेयवाद किंवा दोन विभागांमध्ये स्पर्धा असणं हे एक वेळ ठीक आहे, पण अशा संवेदनशील केसेसमध्ये ज्यावेळेला दोन बडे अधिकारी, तुम्ही असं म्हणतात त्या पदापर्यंत जर ते अधिकारी पोहोचले असतील तर त्यांच्यात काहीतरी क्वालिटी असतील, पण इथे तर थोडासा पोरखेळ असल्यासारखं वाटतं. कारण 2008ला ज्यावेळेला राकेश मार यांनी इंडियन मुजाहिदीनचा यात हात असल्याचा आरोप केला होता आणि त्या संदर्भातले काही आरोपी आपण पकडल्याचं म्हटलं होतं, तर कुठे ना कुठेतरी एक जबाबदारीचं भान या अधिकाऱ्यांना राहत नाही अशा वेळेला. नाही, तसं म्हणता येणार नाही. त्यांनी पण ते जबाबदारीने स्टेटमेंट केलं होतं, कारण आरोपीने त्यांच्यासमोर त्याचं कन्फेशन दिलं होतं. मग आरोपीने जर का कन्फेशन दिलं तर त्यांना ते हाईड आउट तर करता येत नाही, लपवून तर ठेवता येत नाही. आणि एवढी मोठी गोष्ट जर का ते आरोपी सांगताय तर ते कसे काय लपवून ठेवणार. आता हे नंतर प्रॉसिक्युशनचं डिपेंड आहे की कोणाची थिअरी करेक्ट आहे, कोण किती इन्व्हॉल्ड आहे, हे नंतरच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्यांनी ठरवलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा यांच्यापेक्षा हे म्हणजे ह्या आरोपींचा इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही या दृष्टिकोनाने जो पुरावा, शेवटी बघा किती आरोपी पकडले तरी आरोपी प्रॉसिक्यूट करण्यात पण पुरावा किती आहे हा महत्वाचा असतो. जे पहिले आरोपी पकडले होते त्यांच्या विरुद्ध सफिशियंट पुरावा होता आणि त्यामुळे तो एमसीसी कोर्टाने त्यांना कन्व्हिक्ट पण केलेला आहे. म्हणजे पोलिसांनी केलेला तपास, पोलिसांनी जमा केलेले डॉक्युमेंट्स, एव्हिडन्स मोका कोर्टाने ग्राह्य धरलेले आहेत आणि आरोपींना कन्व्हिक्ट केलेले आहेत. या आरोपींनी कदाचित सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये हे बघा, हे टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे आरोपी सर्वसाधारण आरोपीसारखे आपण विचार नाही करू शकत, ते फार मोठ्या प्रमाणात. आता उदाहरणार्थ याच्यामध्ये जे दोन आरोपी वॉन्टेड आहेत, भटकळ, रियाज भटकळ आणि इक्बाल भटकळ, हे दोन्ही आरोपी लष्करी इंडियन मुजाहिदीनचे फाउंडर आहेत. एवढी मोठी संघटना त्यांनी, टेररिस्ट संघटना स्थापन केली. आता ते सध्या पाकिस्तानमध्ये असं म्हणलं जातं. तर यांना एवढं मोठं फंडिंग असतं, एवढा मोठा ब्रेन असतो, त्यामुळे यांच्याकडनं ते मिसगाईड करण्याच्या दृष्टिकोनाचा पण प्रयत्न केला जातो. त्यानंतर जेव्हा कायदेशीर सल्ला घेतला, जेव्हा कायदेशीर बाबींचा विचार केला गेला आणि त्यानंतर जो योग्य तो निर्णय घेण्यात आला, म्हणून तर एमसीसी कोर्टाने त्यांना कन्व्हिक्ट केलेलं आहे. आता ते थोडंसं डिस्प्यूट झालेलं आहे, नो डाऊट. पण भालेकर, आपण धर्माधिकारी सर, हा जो 4 मुद्दे जे महत्वाचे आज कोर्टाने मांडलेले आहे, एक म्हणजे बॉम्बचा प्रकार योग्यरित्या रेकॉर्डवर आणण्यात अपयशी ठरलेले आहेत, त्याचबरोबर दुसरं म्हणजे अनेक आरोपींचा कबुली जबाब हा प्रेशरमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि या 4 मुद्द्यांकडे जर पाहिलं तर पोलिसांची कुठे ना कुठेतरी चूक झाली असं वाटत नाही. आता ते फॉरेन्सिक सायन्सचा रिपोर्ट काय कशा पद्धतीने कोर्टासमोर आणला त्याची मला कल्पना आहे, पण आरोपीचा प्रेशर खाली जर का तुम्ही म्हणत असाल तर बघा, एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण कस्टडीत घेतो तेव्हाच ऑटोमॅटिकली ही कम्स अंडर प्रेशर, तो काही नॉर्मल सर्कमस्टन्स नसतोच. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या केसमध्ये त्यांना अरेस्ट केलेलं असतं तेव्हा नॅचरली त्यांच्यावर प्रेशर तर असतंच. ते आता त्यांना मारहाण करून घेतलंय की नाही या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे कोर्टासमोर काय पुरावा आला होता मला माहित नाही, पण सर्वसाधारणपणे अशा केसेसमध्ये आणि ह्यांचं जे कन्फेशन स्टेटमेंट घेतलं जातं ते डीसीपी लेव्हलच्या ऑफिसरच्या समोर घेतलं जातं आणि डीसीपी लेव्हलचे अधिकारी त्यांना जवळजवळ 48 तासाची म्हणजे 2 दिवसाची मुदत देतात. त्या दरम्यान त्यांना इतर लोक त्यांना गायडन्स पण करत असतात, जर का तुला नॅशनल कन्फेशन द्यायचं तर देऊ नको. आमच्या कितीतरी केसमध्ये असं झालं की सुरुवातीला आरोपी म्हणतो की मला कन्फेशन द्यायचंय, मला पश्चाताप झालाय, पण त्याला ज्यावेळेस कस्टडीमध्ये आमच्या कस्टडीत काढून घेतलं जातं त्यानंतर त्याला इतर आरोपी किंवा इतर त्याचे लिगल ऍडवायझर असतात ते अशा पद्धतीने गाईड करतात की त्यानंतर तो येऊन सांगतो की नाही सर मी कन्फेशन देणार नाही म्हणून. त्यामुळे ती जी आस्पेक्ट आहे तर डीसीपी समोर त्यांनी जर कन्फेशन दिलं आणि मग ते प्रेशर खाली आणलेलं आहे किंवा त्याला मारहाण करून मिळवलेलं आहे असं म्हणणं आता ते बघावं लागेल एक्झॅक्टली न्यायालयासमोर काय एव्हिडन्स आलाय म्हणून. पण सर्वसाधारणपणे असं होत नाही, कारण डीसीपी आणि दुसऱ्या ठिकाणच्या डीसीपींच्या समोर घेतलं जातं, त्यांची या केसशी काही संबंध नाही अशा डीसीपींच्या समोर ते घेतलं जातं. ते कशाला आपल्याला जबाबदारी घेतील अननेसेसरी किंवा आपल्या करिअरवरती बोट कशाला लावून घेतील. त्यामुळे ते असं होत नाही सहसा, पण आता माहित नाही त्यांनी काय फाइंड आउट केलंय ते. अजून एक मुद्दा आहे की यातला प्रमुख असा आहे की पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि जप्त केलेल्या वस्तू या आरोपींना दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेशा नाही आहेत असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. या निरीक्षणाचा काय अर्थ आहे? जे पुरावे आणि जे जप्त केलेल्या वस्तू होत्या त्या पुरेशा परिस्थितीजन्य पुराव्याच्या लेवलला जाण्यात नव्हत्या? नाही, याच्यामध्ये तसं म्हणता येणार नाही. आता केवळ मी म्हटलं ते टेक्निकल पॉइंट्स, माननीय उच्च न्यायालयाने टेक्निकल पॉइंट्स वरती हा निकाल दिलेला आहे. कारण मोका कोर्टाच्या समोर हे सगळे पुरावे ग्राह्य धरले गेलेले आहेत. मोका कोर्टाच्या समोर साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरले गेले. मोका कोर्टाच्या समोर टेस्ट आयडेंटिफिकेशन ग्राह्य धरले गेलेले आहे. मग त्यावेळेस एमसीसी कोर्टाने विचार नाही का केला की त्या एससीओ समोर हे स्टेटमेंट घेतलेलं हा एलिजिबल आहे की नाही, किंवा त्याच्या आरोपीच्या ऍडव्होकेटने पण ही बाब एमसीसी कोर्टामध्ये निदर्शनास आणून दिली असणार.
पण आता या स्टेजला तो तांत्रिक मुद्दा त्यांनी जो काढलाय, माझं काय म्हणणं आहे, एकूण तांत्रिक मुद्द्याचं महत्व आणि इतर जे पुरावे जमा केले त्याचं इव्हॅल्युएशन निश्चितच आता सुप्रीम कोर्टामध्ये होईल. ज्या अर्थी एमसीयूसी कोर्टाने कन्व्हिक्ट केलेलं आहे आणि ते पण फाशीसारखी शिक्षा 5 आरोपींना दिलेली आहे. बरोबर. म्हणजे निश्चित त्याच्यामध्ये पुरावे अनडाऊटली चांगल्या क्वालिटीचे पुरावे आहेत. फक्त आता तांत्रिक मुद्दे कुठं कुठं झालेत फेल ते, आणि ते त्याला किती महत्व द्यायचं हे आता सुप्रीम कोर्ट ठरवेल. याच मुद्द्यावर ॲडव्होकेट प्रदीप घरत यांना पण बोलायचं आहे. घरत सर. हा, ह्यांनी जे आता कन्फेशनचं सांगितलं त्याच्यात कायद्यामध्ये तरतूद करताना आणखीन फार मोठी काळजी घेतलेली आहे. कबुली जबाब रेकॉर्ड करणारे DCP लेवलचे जरी अधिकारी असले तरी त्याचा कबुली जबाब घेतल्यानंतर 24 तासात त्याला माननीय चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर उभं करावं लागतं. चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट स्वतः त्याला विचारतात की तू कबुली जबाब स्वतःच्या स्वखुशीने दिलेला आहेस की तुझ्यावर काय जोर जबरदस्ती झालेली आहे, आणि त्याप्रमाणे तो जे उत्तर देईल ते जसंच्या तसं लिहून त्याच्यावर त्यांचा सही शिक्का वगैरे टाकून मग ते सील्ड कव्हरमध्ये माननीय न्यायालयात पाठवलं जातं. त्यामुळे जर जबरदस्ती झाली असेल कबुली जबाब देण्याची तर ती त्याला पहिली संधी असते त्या आरोपीला सांगण्याची की मला हे बोलण्याची इच्छा नव्हती, पण मला मारून झोडून किंवा माझ्याकडनं जबरदस्तीने फोर्सिबली हा जबाब घेतला गेलेला आहे. घरत सर, अजून एक मुद्दा असा आहे की जे पुरावे कनिष्ठ न्यायालयात ग्राह्य धरले गेले ते पुरावे जर उच्च न्यायालयात नाकारले जात असतील तर हे अपयश कुणाचं म्हणायचं, सरकारी वकिलाचं की पुरावे जमा करणाऱ्या तपास यंत्रणेचं? नाही, एकदा एका ठिकाणी ग्राह्य धरले आणि दुसऱ्या ठिकाणी ते अग्राह्य धरले गेले तर याच्यात आता अपयशाचा प्रश्न येत नाही. आता हा जो तौलनिक मुद्दा आहे हा आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठरवायचा आहे की यात कोणाची विचार करण्याची पद्धत बरोबर. म्हणजे जर चॅलेंज झालं आणि ते त्या प्रकारे मांडलं गेलं तर सर्वोच्च न्यायालय आता ठरवेल की जे सत्र न्यायालयाने जो ह्याचा परामर्श घेतलेला आहे साक्षी पुराव्याचा तो बरोबर आहे की सत्र न्यायालयाचं जे म्हटलेलं आहे ते सगळं चुकीचं आहे, असं हे जे उच्च न्यायालय म्हणते हे चुकीचं आहे. श्रीरंगला काहीतरी प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरंच सर, एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की हे सगळे जर निर्दोष असतील तर मग दोषी कोण आहे असा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. हा तुम्हाला एक थेट प्रश्न आहे आणि तुमचं उत्तर झाल्यानंतर धर्माधिकारी सरांना प्रश्न आहे की जो तपास झालेला होता तो योग्य तपास होता आणि आरोपी जे पकडलेले आहेत ते योग्य आरोपी आहेत असं तुम्हाला वाटतं का? पहिले घरत सरांकडनं उत्तर जाणून घेऊया. ह्याच्यामध्ये दोषी कोण ही एक रिलेटिव्ह टर्म आहे. कारण आपली कायद्याची जी आपली कार्यपद्धती आहे ती त्या गुन्हेगाराने त्या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला याच्यापेक्षा न्यायालयासमोर ज्या वेळेला त्याच्या विरुद्ध साक्षी पुराव्याची मांडणी केली जाते त्यावेळेला त्याला दोषी धरण्या इतपत पुरावा त्याला न्यायालयासमोर आला आहे की नाही याचा विचार केला जातो. त्यामुळे नेहमीच आपण तो दोषी निर्दोष आहे म्हणून सोडला असं म्हणत नाही. असं पण म्हटलं जातं की सबळ पुराव्याअभावी त्याची मुक्तता केली गेलेली आहे. तर ह्या गोष्टी दोन आहेत आणि त्याच्यामागे जो विचार आहे तो हाच की त्या माणसाला आज फाशी देऊन त्याचं आयुष्य संपवायचं आहे किंवा जन्मठेपेला पाठवायचं आहे तर त्याचं उर्वरित आयुष्य त्याला तुरुंगात काढायचं आहे. तर हा विचार मोठा आहे. तर त्याच्यासाठी या गोष्टी होण्यासाठी त्याच्यासाठी तितकाच सबळ पुरावा पाहिजे. म्हणून जरी आपण असं धरू चाललं की त्याची इन्व्हॉल्वमेंट असली तरीसुद्धा जर न्यायालयासमोर त्या बाबतीत सबळ पुरावा आला नाही तरी तो माणूस गुन्हा करून सुटू पण शकतो. अच्छा, ही याला एक बाजू आहे. ओके, धर्माधिकारी सर. हा, तर सबळ याच्यामध्ये आरोपी इनोसंट तर 100% नाहीत. फक्त सबळ पुरावे त्यांनी सोडलेले आहेत म्हणजे मुक्त झालेले आहेत. आता ते सुप्रीम कोर्टामध्ये निश्चितच याचा उहापोह आहे. पण कधी कधी आमच्या बऱ्याच केसेस चालतात त्यावेळेस आम्हाला अनुभव असतो. कधी कधी काय असतं की तुमचे रिलेशन विथ द कोर्ट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट असतो. इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जर का सिरियस आहे, सिन्सिअर आहे, प्रामाणिक आहे तर थोडासा पॉझिटिव्ह इफेक्ट केसच्या ट्रायलवरती होतो. त्याचे पीपीची कसे संबंध आहेत, पीपीचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरचे कसे संबंध आहे हा पण आस्पेक्ट असतो. शेवटी ह्युमन अँगल आहे सगळ्याच गोष्टीवरती. आता याच्यामध्ये एक इन्सिडेंट सांगतो तेवढा. 2006 मध्ये मला वाटतं ह्या केसमध्ये पीपी स्पेशल पीपी नेमले गेले नव्हते बराच काळ.
माननीय उच्च न्यायालयाने त्याबाबत खूप नाराजगी व्यक्त केली आणि त्यानंतर मग सरकारने मला वाटतं राजा ठाकरे साहेबांची स्पेशल पीपी म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी असतात नो डाऊट, पण त्या गोष्टीवरला इंटरेस्ट स्टेटचा किती इंटरेस्ट आहे हे पण दिसून येतं. ह्या सगळ्या आस्पेक्टचा विचार केला गेला असेल कदाचित, पण आरोपी मात्र निश्चित इनोसंट नाही आहेत. ओनली थिंग की त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केला झाला नाही, एवढं म्हणता येईल. यशवंत भालेकर पीडित आहेत, त्यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. आता हा सगळा तुम्ही निर्णय पाहिलेला आहे भालेकरजी, आत्ता भालेरावजी, या पुढच्या काळात तुमच्या काय अपेक्षा आहेत तपास यंत्रणाकडून आणि राज्याकडून? फार मोठ्या अपेक्षा नाहीये. कारण काय आहे की आता जो निकाल लागलाय ना, हा निकालच फार दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. आणि त्यामुळे पुढे आणखी याच्यात काही सुधारणा होईल असं मला काही वाटत नाहीये. कारण मुळातच सुरुवात इथून होते की तुम्ही कोणाला पकडलेलं आहे आणि ते का पकडलेलं आहे हे जर तुम्हीच डिसाईड करू शकत नसाल तर त्याच्या विरुद्ध पुरावे कसे सादर करणार हा महत्वाचा मुद्दा आहे. मी म्हणत नाही कुठल्या सोम्या गोम्याच फक्त नाव घेतो असं नाही आहे की कोणाला तरी जनक्षोभ प्रक्षोभ जो आहे तो शांत करण्यासाठी त्यावेळी त्या लोकांना पकडलंही असेल असं मला म्हणायचं नाही. पण तेही काही असेच लोक असतील की जे ह्या कॅटेगरी मधलेच लोक असतील, परंतु तरीही ते त्याच्यात इन्व्हॉल्व आहे की नाही हे महत्वाचा मुद्दा त्यावेळी तपासून कोणी घेतला नाही. आणि ह्या केसमध्ये फार दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे, मुळातच दुर्लक्ष झाल्यामुळे कदाचित या केसचा निकाल असा लागला असावा असं मला वाटतं. अगदी तुमचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि याच मुद्द्यावर मी आजच्या चर्चेची अखेर करतोय. खरं तर अशा पद्धतीनं एखाद्या खटल्यामध्ये सरकारचा पराभव होणं हा फक्त त्या सरकारचा पराभव नसतो किंवा त्या यंत्रणेचा पराभव नसतो, तर अशा केसेसमध्ये बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांच्या न्यायाच्या प्रतीक्षेचा सुद्धा तो पराभव असतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या संवेदनशील खटल्यांमध्ये तपास यंत्रणांनी काय काळजी घेतली पाहिजे हे तर महत्त्वाचं आहेच. मात्र असे खटले ज्या वेळेला वरिष्ठ कोर्टामध्ये लढवले जातात तेव्हा त्याकडे सरकारी यंत्रणेने सुद्धा अतिशय काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज आहे. आणि जर पीडितांनाच असं वाटत असेल की या खटल्याकडे दुर्लक्ष झालंय तर मात्र विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे. या चर्चेत सर्वजण सहभागी झाले होते. प्रदीप घरत सर आपले धन्यवाद, त्याचबरोबर अविनाश धर्माधिकारी सर होते आपले धन्यवाद, भालेरावजी आपले सुद्धा धन्यवाद या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. त्याचबरोबर माझे सहकारी जितेंद्र दीक्षित आणि श्रीरंग खरे हे सुद्धा या चर्चेत सहभागी होते, या सर्वांचे धन्यवाद. तर एक मोठा प्रश्न निर्माण करून हा खटला सध्या उच्च न्यायालयाच्या टप्प्यावर संपलाय. सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा याची सुनावणी पार पाडली जाईल आणि त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा तपास यंत्रणांचा आणि सरकारचा कस लागणार आहे. त्यावेळेला सरकार आपल्या अपेक्षेवर खरं उतरेल अशी अपेक्षा करूयात. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतो. बघत रहा NDTV मराठी.